प्रथम भीमा तुला की प्रथम रमा तुला मी त्रिवार वंदिते गुंफूनि शास्त्ररूपी माला पिते जो बरी आहे जो बरी आहे जीव माझा जिवंता तो बरी गाण्यातून मी तुझी कीर्ती वाटते तुझी कीर्ती वाटते म्हणून रमायला म्हणायचं आहे ज्योति चंद्रमा जैसी प्यारी ज्योति चंद्रमा जैसी प्यारी उसका नाम है प्रणय जिसकी गजब की थी तारी उसका नाम है रमाई साहब की पढ़ाई के लिए परदेश की पढ़ाई के लिए जो गमों पे हो गई भारी उसका नाम है रमाई जिच्या वाड्याला आयुष्यभर संघर्ष जीवनभर संघर्ष सोसून बाबासाहेबांनी त्यांच्या कार्यासाठी सहकार्य केले खंबीरपणे साथ दिली अशी दिव्य शक्ती तीन तुकड्यांची माय आपली रमाई ह्या रमाईला मी वंदन गीत सादर करते म्हणून म्हणायचंय मला या भारताचे कवी शायर प्रणयची सत्ताच आपल्या गाण्यातून काय म्हणतात यातनाची पूर्वी कशी कल्पना क्या कहते इस बार यातनांची करुणी कशी कल्पना मार माईला मार माईला मार माईला करते प्रथम यातनाची
आणि सिद्धरामय्या. जोरदार टाळ्या होतात आणि त्यांचे जे वंदनीय मी आपल्या समोर सादर करीत.
ये जा काही जणांनी दुःखाची झाडे बाबासाहेबांना पोहोचू दिली. जेवढे दुःख त्यांच्या वाट्यात आले त्यांनी एकटीने सहन करण्याचा प्रयत्न केलेला. म्हणून माझे वडील प्रकाराची वाक्य काय म्हणतात, जन्म देऊन माय बापाने जोपासना केली, जन्म देऊन माय बापाने जोपासना केली, माणसाला माणुसकी बाबा भीमाने दिली. जिच्या पोटून जन्म न घेता 14 कोटीची आई झाली आणि मला गर्व आहे भीमराव माझा बाप आणि रमण माझी आई झाली. मनोज राजेजी यांच्याकडे मला इथे अनमोल अशी भेट मिळालेली आहे. धन्यवाद दादा. म्हणायचं आहे मला दृष्टपणाची सुटली गुलाबी समता दल देतो सलाम खूप मोठा हात आहे. म्हणून माझ्या वडील म्हणतात समता सैनिक बाबासाहेबांचं मिशन आहे. बघा समता सैनिक बाबासाहेबांच्या मनात काय होतं, समता सैनिक समता सैनिक बाबासाहेबांचं मिशन आहे. सामाजिक धार्मिक विषमतेचा कर्दनकाळ आहे. अरे समाजात तुमच्या कार्याला तोड नाही, या संघटन शक्तीला माझा मानाचा जय भीम आहे. नारा आपल्याला लावायचा म्हणून म्हणायचं मला
बोलो मिलके फक्त बाबासाहेबांच्या आधी चालू आहे का बाकी कोणी नाही आहे का चला सगळ्यांनी हात वर करा और तालियों के साथ होगा तुम्हाला माझ्यासोबत म्हणायचं मी म्हणेन बोलो बोलो तुम्हाला म्हणायचं जय भीम बोलो 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 तालियों के साथ बोलो बोलो आवाज येत नाही बाबा नागपूरवाल्यांची काय आता थंडी पण कमी झालेली आहे ना असे झोपल्याना तर झोपूनच राहतो मौनुवाद येऊन कधीच हमला करून जाते झोपेतून जागा व्हायची वेळ आली आपल्याला वो नीले आसमान पे पर खोलने लगा दीवाना मेरे भी बताए बोलने लगा बोलो बोलो जय हिंद बोलो मिलके सब जय हिंद बोलो सबके तारीफ रुकने नहीं चाहिए अगर बाबा साहब का बच्चा तो रुकेगा नहीं रुकेगा भी नहीं और झुकेगा भी नहीं क्यों नहीं झुकना है घटना लिखा के देश का गान कर दिया घटना लिखा के देश का कल्याण कर दिया अरे भीम के दीवानों ने ऐलान कर दिया घटना लिखा के देश का कल्याण कर दिया घटना लिखा के देश का कल्याण कर दिया और भीम के दीवानों ने ऐलान कर दिया क्या ऐलान किया है क्या कहना है हमको बोलो बोलो जय हिंद बोलो मिलके सब जय हिंद बोलो 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 जय हिंद बोलो मिलके सब जय हिंद बोलो 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 जय हिंद बोलो मिलके सब जय हिंद बोलो बोलो म्हणून माझे बाबू त्याने सतत काय म्हणतात मेरा दामन खुशियों से ममता से भर दिया मेरा दामन खुशियों से ममता से भर दिया प्रणय सतलज उन्होंने राजगृह का घर दिया 7 फरवरी 14 अप्रैल से कहे खुश होकर साहब आपने मुझे रमा से रमान कर दिया
यशस्वी गायिका झाली जर रमाईने बाबासाहेबांना साथ दिली नसती तर बाबासाहेब संसारातच राहिले असते अर्ध लक्ष त्यांच्या संसारात राहिले असते माझी मुलं माझी रमाई पण रमाईने मात्र पूर्ण साथ बाबासाहेबांना दिलं त्याच्यामुळे बाबासाहेब परदेशात जाऊन पूर्ण शिक्षण घेऊ शकले